वडील गेल्यानंतर कधी माझ्यासारख्याला वडील नाही त्याची जाणीव नाही होती. सॉरी. जायची सवय, आधी शेवटची पहाटे दादांना भेटायला यायची. दादा या बंगल्यात तुम्ही अतिशय कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. छोटं छोटं काम घेऊन तुम्ही यायच्यात. वहिनींकडे असेल किंवा दादांकडे. दादा दादा होते, कोणी दादांची जागा नाही घेऊ शकत. आता आमच्या हक्काचा माणूस आमचा माणूस गेलाय. आम्हाला कार्यकर्त्यांना कळत नाहीये कुठे गेले दादा. पुणे शहरातलं कुठलंही काम असो, जिल्ह्यातलं कुठलंही काम असो, तालुक्यातलं कुठलंही काम असो, पटकन तुम्ही हक्काने जी हाक मारायचा दादांना, ते तुमच्यापर्यंत पोचायचे. अनेक वेळा एकेरी उल्लेख तुमचा करून तुम्हाला अगदी बहिणीसारखं त्यांनी जपलं होतं. या सगळ्या भावना आज पुन्हा कुठेतरी त्याला पूर्णविराम लागतो. गेली 25 वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली काम केलं राजकारणात. अनेक संघर्षाचे मोमेंट आले. प्रत्येक वेळेस हा शब्द होता, दादा शेवटपर्यंत तुमच्या बरोबर राहीन, कुठेच जाणार नाही. या खरं तर दादा परत आला बाबा. म्हणजे आपल्याला त्यांच्यासाठी भविष्यात जसं की आजपर्यंत लढत आले तसं लढायचं. उद्या सकाळी 11 वाजता तुम्ही सर्व इथे या आणि